ओके, या ठिकाणी पाहू शकता आपण 12व्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येते ते. या ठिकाणी एकच दिसतो तुम्हाला, एकाचा घन, ओके, एकाचा घन कॉमा दोनाचा घन, एकाचा घन दोनाचा घन कॉमा, आता तीनाचा घन, ओके, तीनाचा चौथा घात, सॉरी तीनाचा, हो तीनाचा चौथा घात आहे, तीनाचा चौथा घात आहे आणि चाराचा पाचवा घात आहे. दुसरा घात, दुसऱ्याचा तिसरा घात, तिसऱ्याचा चौथा घात आणि चौथ्याचा पाचवा घात, अशी रचना तुम्हाला दिसतो. किती? 4. हे 4 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये 4 किती वेळेस गुणायचं? 5 वेळेस. 16चं इथे किती येते गुणा? 4 गुणिले 4 16, 4 गुणिले 4 16 आणि 4. आता 16चा वर्ग किती होतो? 256 होते. 256 कितीचा वर्ग होतो? 16चा वर्ग. गुणाकारामध्ये 4 होतात ते. साइन चौक 24ला 4 हातचे आले किती? 2. 4 पंचे 20, 20 आणि 2 किती? 22. ओके, 20 आणि 2 किती? 22. 22ला 2 होतात ते. हातचे पुन्हा 2 येतात ते. 4 दोन्ही 8, 8 आणि 2 किती? 10. इथं 10 आणि 24 प्रश्नांचं उत्तर येते. पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. नंतरचं आहे, याच्यामध्ये एक मराठी आलं, मराठीचं नाही पण बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. वसंत, ग्रीष्म, शरद, हेमंत क्रमाक्रमाने चालले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, इंग्रजी वर्णमालेत एच्या मागे 7 व यांच्या पुढे 6वा वर्ण कोणता? इथेशी फार सोपा प्रश्न आहे मित्र हो. एका इंग्रजी वर्णमालेत आपण जशी वर्णमाला काढली होती, एच्या मागे 7वा आणि यांच्या पुढे 6वा असा कोणता वर्ण आहे ABCD मधला? पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतात, तोपर्यंत तुम्ही पाहू शकता. तोपर्यंत मी अशा पद्धतीने काय आणले आहे, तर आपल्यासमोर अक्षरमाला ही वर्णमाला आणली आहे. एच्या मागे, एच्या मागे म्हणजे 1 2 3 4 5 6 7, ओके, 7वा. एच्या मागे कितवा? 7वा क्रमांकावर एच्या मागे कुठे पाहायचा? तर 1 2 3 4 5 6, 6वा, एच्या मागे 7वा, ओके, आणि यांच्या पुढे 6वा, यांच्या पुढे 1 2 3 4 5 6 कोण आहे बाबा? टी आहे. कोण आहे? टी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 प्रश्नांचे योग्य उत्तर येते. 15वा, जर ए बरोबर 6 बी बरोबर 3, ए बरोबर 6 बी बरोबर 3 सी बरोबर 2, तर एचा वर्ग, बीचा वर्ग, सीचा वर्ग किती? बरेच विद्यार्थी गलती करतात, याच्यामध्ये पाहतात ते, शोधतात ते. याच्यामध्ये पाहण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणजे इथं सी ए कोण आहे? 6, 6चा वर्ग किती होतो? 36. इथे लिहितो 6चा वर्ग 36 वजा बाकी. बीचा वर्ग कोण आहे? 3, 3चा वर्ग किती? 9 अधिक आहे पुन्हा. सी कोण आहे? सी 2 आहे. 2चा काय म्हणते? घन म्हणते, घन घन. 2चा घन 8 होतो, गलती करायची नाही, मिस्टेक होते बरं काय. मग तिच्यामध्ये काय करायचं मित्र हो? मायनस करायचे. 36 मधून 9 गेले, 27 उरतात. नंतर अधिक याच्यामध्ये 8 मिळवायचे, मग किती होतात ते? 35 होतात ते. मग पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं उत्तर आहे. ओके, आता इथंशी फार मजेशीर आहे 16वा प्रश्न शाब्दिक स्वरूपामध्ये. माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 75 रुपये झाला. ओके, तर प्रत्येक व्यक्तीस किती आले? 75 झाला. प्रत्येक व्यक्तीस किती झाले? ओके, 75 भागिले 25 करायचं. आता 25 एक 25, 25 त्रिक 75. आता इथेशी दोन्ही संख्येला भाग जातो, म्हणून मध्ये ती शून्य द्यायचा. 25 त्रिक 75 म्हणजे किती आले? 303. पर्याय क्रमांक 2. ओके,
एका संख्येला 12ने भागल्यास बाकी 7 उरते व 15ने भागल्यास बाकी 10 उरते, तर ती संख्या कोणती आहे? ओके, आता ती संख्या कोणती आहे? त्याच संख्येला आपण बघू त्या ठिकाणी. आता प्रत्येक 7ने भागले, उदाहरणामध्ये या संख्येला 7ने भागले, किती उरतात बाबा 7ने भागल्यावर? पाहायचं आपण या ठिकाणी पर्याय क्रमांकामध्ये. याला जर 7ने भागले तर बाकी 12ने भागले, हे 12ने भागून बघू तर प्रत्येकाला 12ने भागायचं. ओके, पहिल्या याच्यामध्ये आपले येऊन जाते 12ने भागले असता 7 उरले पाहिजे. 12 1 12, 12 2 24, 1 उरतात. हे प्रश्नाचं उत्तर नाहीच. ओके, आता 12 1 12, 12 2 24, काय ते 12. ओके, इथं किती 11. या ठिकाणी 12 1 12, 12 2 24, 12 3 36, नंतर 8 उरतात. आपल्याला 7 उरले पाहिजे. तर ते त्याच्यामध्ये किती 7 उरतात. ज्यावेळेस 7 उरतात त्यावेळेस काय ते प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर 55 आहे. 8 चेंडूंना 60 रुपये पडतात, तर 1.5 डझन चेंडूंची किंमत किती असेल? 1.5 डझन चेंडूंची किंमत किती असेल पहा. 1.5 डझन म्हणजे किती चेंडू? 18 चेंडू असतात ते. ओके, म्हणजे 8 चेंडूंना 60 रुपये. ओके, म्हणजे 18 चेंडूंना किती रुपये? म्हणजे या ठिकाणी करायचं काय, काटाकाटी 60 गुणिले 18 भागिले या ठिकाणी 8. आता इथशी 4ने भागायचं किंवा 8ने भागायचं. याचे निम्मे केले 4 होतात ते, याचे निम्मे केले 30 होतात ते, याचे निम्मे केले म्हणजे याचे निम्मे केले 2 होतात ते, याचे निम्मे 9 होतात ते, याचे अजून निम्मे करायचे, याचे निम्मे 15 होतात. 15 9 135. 135 पर्याय क्रमांक 2 प्रश्नांचं योग्य उत्तर आहे.